वातावरणाला आपल्या दैनंदिन अशा प्रकारे हे पर्यावरण आणि संपूर्ण आपल्या भोवती वावरत असणारे पक्षी, कीटक, प्राणी, मानव, जमीन, हवा, पाणी, जंगल, डोंगर येथील प्रत्येक घटक हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक कडीचे येथील एकही कडीजोडी नाही तरी त्याचे दुष्परिणाम मात्र दूरवर निसर्गाला भोगावे लागतात यात तीर मात्र शंका नाही. अनेक कोटी वर्षांपूर्वी जेव्हा माणूस, पशु पक्षी, कीटक, जीवजंतू या पृथ्वी तलावर जन्माला येऊ लागले तेव्हापासून हे निसर्ग चक्र असेच अखंड आणि सुरळीतरित्या चालत येत आहे. पर्यावरण ही एक वैश्विक संकल्पना आहे आणि या संकल्पनेला जर सर्व जगाने एकत्रित येऊन जपलं तरच हे जग वाचणार आहे. हे मी तितकेच खरे. ध्यास धरो म्हणे पर्यावरण संवर्धनाचा, थांबवून वृक्ष तोड वसुंधरे, क्षमो वेदना संकटात हा निसर्ग बनवण्यात स्वर्ग पहिल्यासारखा. या अनुषंगाने बोलायचे झाले तर वसुंधरेचं देणं घेण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी ही आमची, तुमची, सर्वांची आहे. पर्यावरण सुरक्षित तर मानव सुरक्षित हे बेट आता आपण सर्वांना पटलेले आहे. परंतु या विज्ञान युगात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माणसांनी स्वतःच्या सुखासाठी पर्यावरणात खूप काही बदल केलेले दिसून येतात. मानवाने नद्यांवर मोठमोठी झाडे बांधून पाण्याची, पेरा, शेती, उद्योगासाठी सोय केली आहे. शहरीकरणाकरिता शेती, रस्ते इत्यादींसाठी खूप सुविधा केली आहे. समुद्रात भराव टाकून समुद्राच्या क्षेत्रातील उद्योगधंद्यांमध्ये इमारत बांधण्यासाठी शेती केली दिसून येत आहे. परिणामस्वरूप आपण पर्यावरणात शेतीची बदल केली त्यामुळे आपली आर्थिक प्रगती उपयुक्त मानक बनली. परंतु त्याचा परिणाम मात्र जगात हवामानाच्या बदलामुळे निसर्गाचे हाल मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेला आहे. त्याचा दुष्परिणाम असा की या वसुंधरेच्या अतिशोषणामुळे वातावरण असंतुलित झाले. परिणामस्वरूप वातावरणातील अधिक तापमान वाढीमुळे प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड, नैसर्गिक स्रोताची कमी होणे, हानिकारक वायूचा अतिरोध व ओझोन थराचे प्रमाण हे दिवसागणे कमी कमी होत असल्याचे निदर्शनास येत चालले आहे. योगदानाचा दुष्परिणाम असा दिसू लागला आहे की समुद्रातील पाण्याची आम्लता वाढू लागली आहे. निसर्गात सागरातील जीवनसृष्टी होऊ लागली आहे. तर नवनवीन रोगांचे अनेक संक्रमण होत चालले आहे आणि त्यावर उपाय सापडणे देखील उपाय होत चालले आहे. हे सर्व केवळ आणि केवळ पर्यावरणाचा समतोल चालल्यामुळे जेणे मानवतेच्या अस्तित्वाला सर्वात दुर्गम धोका निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. आणि म्हणूनच या भौगोलिक काळाची गरज लक्षात घेऊन या संपूर्ण जीवसृष्टीच्या प्राण रक्षणासाठी मानवाने हतबल होऊन चालणार नाही तर या पर्यावरण सुरक्षिततेसाठी आता काहीतरी करणं गरजेचे आहे. आपणही जगा आणि इतरांनाही जगवा हे ध्येय जर प्रत्येक नागरिकांनी मुलाशी बाळगून आपले जीवन मार्गक्रमित केले तर निश्चितच पर्यावरणाचे संवर्धन होऊ शकणार आहे. पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी माणूस खडबडून जागा हवा याकरिता जगात विविध संस्था, सेवाधर्मी समाज सुधारक हे मोठ्या जोमाने कार्य
पर्यावरणाचं महत्त्व काय आहे आणि माणसाचं अस्तित्व पर्यावरणाचे हे सर्व घटकांवर कसं अवलंबून आहे या सर्वांच्या सखोलपणे अभ्यास करून आपल्याला त्या